सोशल मीडियावरचं प्रेम जेव्हा वास्तवात भिडतं तेव्हा कधीकधी शेवट इतका भयानक असू शकतो याची कल्पनाही नसते. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील दुहेरी मृत्यूची ही धक्कादायक कहाणी. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गाव शांत, साधं आणि सर्वसामान्य आयुष्य जगणारं. हे गाव काल एका धक्कादायक घटनेनं हादरलंय. प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या वादाने 2 जीवांचा बळी घेतला आणि मागे ठेवला फक्त दुःखाचा डोंगर. अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील यांची काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून शिरपूर येथील देवानंद धनगर या तरुणाशी ओळख झाली. सोशल मीडियावर सुरू झालेली साधी मैत्री हळूहळू प्रेम प्रकरणात बदलली. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनिता देवानंदला ताडत होती. संवाद बंद झाला, भेटीगाठी थांबल्या आणि याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता अनिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा आतून बंद होता. संशय आल्याने तिने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात अनिता आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घाबरलेल्या मुलीने तात्काळ वडिलांना फोन केला. जगदीश पाटील घरी धावत आले आणि क्षणातच सगळं वास्तव त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. प्राथमिक तपासानुसार देवानंद धनगर संतप्त अवस्थेत अनिताच्या घरी आला. वाद चिघळला आणि त्याने बंदुकीने अनितावर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर देवानंदने त्याच शस्त्राने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. देवानंदकडे हे शस्त्र कुठून आले, त्याने हे टोकाचे पाऊल का उचललं याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अकुलखेडा गावात भीती आणि शोकाकुल वातावरण आहे. एक सोशल मीडियावर सुरू झालेलं नातं, एक राग आणि एक क्षणाचा आवेग यामुळे 2 जीव गेले आणि अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अकुलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे. अजून काय नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्यांच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे. सर त्यांचं काय प्रेमसंबंधावरून ही घटना घडलेली आहे असं वाटतंय का? एकंदरीत तो संशय आहे. प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकांच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सर आणि ही घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे, शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आणि तिनं तिच्या वडिलाला फोन केला. वडील कुठेतरी शेतात बाहेर गेले होते. त्याच्यानंतर तिचे वडील आले. काय होईल सर त्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास, दोघं पण आहे. साहेब हे पण असं का झालं आहे का? जाग्यावरच पिस्टल पडलेलं आहे.